नमस्कार. मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आजचा टॉपिक आहे 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया. इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26. प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक सुधारित 1 दिनांक 2/6/2025 रोजी प्रवेश फेरी क्रमांक 1. नोंदणी कधीपासून सुरू झाली तर 26 मे 2025 सकाळी 11 वाजल्यापासून आणि मुदतवाढ दिल्यानंतर कुठपर्यंत होती 5/6/2025 दुपारी 2 वाजेपर्यंत. या कालावधीत काय होतं बोला. 1 प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू. 2 विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान 1 ते कमाल 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात. म्हणजे किती यादीमध्ये कमीत कमी 1 ते जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात. अर्जात दिलेल्या पसंती क्रमांकानुसार आरक्षण गुण यांच्या आधारे प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप केले जाईल. 4 एकाच वेळेला विद्यार्थी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकेल. त्याच्यामध्ये कोणकोणते व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश कोटा आणि अल्पसंख्याक कोटा यासाठी 0 फेरी. 5 प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांनी संमती नोंदवणे आवश्यक. 6 प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे 5 जून ती झालेली आहे. 6 जून आणि 7 जूनमध्ये काय आहे, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून ग्रीव्हियन्स रिड्रेसलद्वारे हरकती दाखल करू शकतात. म्हणजे या यादीमध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम असेल तर आपण हरकती देऊ शकतो. 2 विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतीचे ऑनलाईन निराकरण होणार आहे. 3 विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सदर हरकतीबाबत अंतिम निर्णय. म्हणजे यादीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण हरकती देऊ शकतो आणि त्या हरकतींचं ऑनलाईन निराकरण होणार आहे. आता 8 जून 2025 अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध. त्यातून 0 फेरी, व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा यासाठी 0 फेरी अंतर्गत विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड व वाटप. आता 9 जून ते 11 जूनमध्ये काय काय होणार आहे बघा. 0 फेरी प्रवेश. 1 व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा या अंतर्गत विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे. विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणं. म्हणजे 9 जून ते 11 जूनमध्ये काय करायचं आहे, जर आपल्याला ॲडमिशन मिळाले असेल आणि आपल्याला ती मान्य असेल तर प्रोसीडवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी आपली सगळी कागदपत्र अपलोड करून संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विहित शैक्षणिक शुल्क तिथं भरायचं आहे. पुन्हा बघा 9 जून 2025 काय दिले, कॅप फेरी प्रवेश. गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया. विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण. 10 जून कॅप राऊंड प्रवेश. प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल. म्हणजे 10 जून 2025ला विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालेलं आहे ते त्याच्या लॉग इनमध्ये त्याला कळेल. 3 उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल. 4 फेरीनिहाय कट ऑफ व तपशिलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे ही कट ऑफ लिस्ट सगळे वेब पोर्टलवर प्रसिद्ध केलं जाईल. 6 विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रोसीडवर क्लिक करावे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्याला मान्य असेल त्यांनी प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करणं आहे. नंतर विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करायची आहे आणि तेथे विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश नको असल्यास
पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल. म्हणजे एखाद्याला कॉलेज मिळालं असेल आणि त्याला कॉलेज नको असेल तर त्यांनी पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल. 9. प्रवेशाची निश्चिती, प्रवेशास नकार व प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉग इनद्वारे केली जाईल. नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीतील समावेशासाठी नोंदणी व पसंतीक्रम भरणे हे विद्यार्थ्याने संमती दिल्याच्या अटीवर सुरू राहील. आता 11 जून ते 18 जूनमध्ये काय आहे बघा. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इनमध्ये प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे जर एखाद्याला प्रवेश मिळाला असेल तर त्याने लॉग इनमध्ये जाऊन प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे, सगळी कागदपत्रं आपली अपलोड करायची आहे आणि मग त्या कॉलेजमध्ये जाऊन आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीची वाट बघू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले असेल त्यांनी संबंधित विद्यालयामध्ये प्रवेश घेणं बंधनकारक आहे. अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही तर किंवा त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरी राऊंड 2 ते राऊंड 4 साठी अपात्र ठरवलं जाईल आणि त्यांना फक्त सर्वांसाठी खुली फेरी म्हणजे ओपन फॉर ऑल राऊंडसाठीच विचारात घेतलं जाईल. हे महत्त्वाचं आहे बा. ज्याला पहिल्या पसंतीचं कॉलेज पहिल्या फेरीमध्ये मिळालं आणि जर त्यांनी ते घेतलं नाही तर तो पुढच्या 2 ते 4 फेऱ्यांसाठी अपात्र ठरवला जाईल आणि त्याला फक्त शेवटची फेरी म्हणजे करणार आहे सर्वांसाठी खुली फेरी म्हणजे ओपन फॉर ऑल राऊंडसाठीच विचारात घेतलं जाईल. जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक या विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा आणि अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवलं जाईल व ते पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतलं जाईल. आता 20 जून 25ला काय आहे तर फेरी क्रमांक 2साठी रिक्त जागांची यादी जाहीर करणं कोटा जागांसह. आता महत्त्वाच्या सूचना बघा. ज्यांनी कोटा किंवा कॅप अंतर्गत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश निश्चित केला आहे त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण समजली जाईल. सेकंड, विद्यार्थी नोंदणी शुल्क केवळ डिजिटल पद्धतीने स्वीकारलं जाईल. तिसरं, सर्व संबंधितांनी दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे. 4. शून्य फेरी व्यवस्थापन इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश दिनांक 9 जून 2025 ते 11 जून 2025 पर्यंत होतील. इथं आपण थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आपण व्हिडिओ पुन्हा घेऊन येणार आहोत. इथं मी थांबतो. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ.